अवघ्या 5-6 लाखामध्ये उरकून टाकली आणि या ठिकाणी समाजाचा ज्या लोकांना पिण्याचं पाणी पाहिजे त्या लोकांचा या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी घात केलेला आहे। मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टीत जर सर्व शासकीय योजनांचा जर बट्ट्याबोळ होणार असेल, या शासकीय योजनांचे जर पैसे खाल्ले जात असतील आणि सामान्य माणसाला जर त्याचा लाभ मिळणार नसेल, ही कुठेतरी शरमेची बाब आहे। शासनाने दिले, परंतु आमच्या हरामखोर पुढाऱ्यांनी आणि काही नीच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सर्व पैसे हडप केले आणि गेल्या 4 वर्षापासून या योजनेचा खेळ खंडोबा करून ठेवला। ज्या तांड्यावर पाणी जायला पाहिजे होतं, ज्या वाडीवर पाणी जायला पाहिजे होतं, ज्या वस्तीवर पाणी जायला पाहिजे होतं, त्या गोरगरिबांच्या माता भगिनींना पाणी मिळत नाही। उन्हाळ्यामध्ये त्यांचे नाही ते हाल होतात, त्यांना 3-3, 4-4 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं आणि मग असं पाणी आणत असताना त्या आमच्या माता भगिनींचे हाल होत आहेत। त्यांना त्यांचं घरातलं काम करावं की फक्त पाणीच भरावं, हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे। आणि म्हणून या सर्व अधिकाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी जी योजना खाऊन टाकली, त्याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करत आहे। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या 1 महिन्यापासून अर्ज विनंत्या करून या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं असताना हे अधिकारी पण मस्तवालपणाने वागत आहेत। कुठल्याही प्रकारचं नियोजन नसताना फक्त सरकारी पैशाची हरामखोरी करायची, सरकारी पैसा होता होईल तेवढा लाटायचा आणि सामान्य माणसाच्या दुःखामध्ये भर टाकायची, एवढंच काम या गेल्या 4-5 वर्षामध्ये पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून या अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी, भ्रष्टाचारी पुढाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पाथर्डी तालुक्यात छाती ठोकपणे काम करत आहे। गेल्या 8 दिवसापासून निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी पंचायत समितीचा एकही अधिकारी उपस्थित नाही। इतके मस्तवाल झाले की पैशाच्या धुंदीमध्ये त्यांचा मेंदू काम करायला तयार नाही। आणि मग अशा हरामखोर अधिकाऱ्यांना वचनावर आणण्यासाठी असे आंदोलन करावे लागत आहेत।